भगवंताचे सेवक होते, भगवंताची भक्ती करायची हनुमंतराय. अखंड रात्रंदिवस राम राम राम, रामाशिवाय दुसरं बोलले नाही, रामाशिवाय दुसरं चालले नाही. आणि या जीवाला सुखाची अपेक्षा आहे बाबा, पण या जीवाला माझं सांगणे, जीवा ए जीवा, तुला सुख पाहिजे का? ए जीवा, तुझं सुखाचं वर्म चुकतंय. माणसाला बाबा वर्म चुकल्याने जन्म मरणाचं दुःख भोगावं लागतं. तसंही जन्माला यायचंय मरायचंय, जन्माला यायचंय मरायचंय. हां, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जनने जठरे शयनम हे संसारे खलदुस्तारे कृपया पारे हरे मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम. म्हणून मते जन्माला यायचंय मरायचंय, जन्माला यायचंय मरायचंय. एक ना एक दिवस प्रत्येकाला जायचंय. तुम्ही जाणार आहे का मावशी, चष्म्यावाल्या मावशी जाणार आहे का? मी बी जाणार आहे बया. हां, प्रत्येकाला जावं लागतं. कपातनं चहा कपात, बशीतनं चहा बशीत, जायचंय. हां, मला सांगा तुमच्याकडं कसं आहे? माणसं मेल्यावर जायतात का जित्ती जायतात? जुगे वा वा. पहा, इथं आल्यानंतर प्रत्येकाला जाणं हे निश्चित आहे बाबा, पण या जीवाला वर्म कळालं पाहिजे, सुखाचं वर्म कळालं पाहिजे. वर्म कळालं होतं कोणाला? माझ्या हनुमंतरायांना वर्म कळालं होतं. ध्यान देऊन प्रसंग आहे का? धाडवसा वर्म माझ्या हनुमंतरायांना कळालं होतं बाबा. ज्या वेळेस लक्ष्मणाला शक्ती लागली ना, त्यावेळेस माझे रामप्रभू बंधू प्रेमामध्ये व्याकुळ झाले होते. धाय बघून जगाचा मालक रडत होता. बाबांनो, काय करावं सुचेना. सुमेध नावाच्या वैद्याला बोलवण्यात आलं आणि त्याला विचारलं, सुमेधा, ए सुमेधा, अरे काय करावं लागेल? रामप्रभू, द्रोणागिरी पर्वतावरती जावं लागेल. त्या द्रोणागिरी पर्वतावरून ओली आणावी लागेल आणि त्या ओलीचा रस लक्ष्मणाच्या कानात नाकात तोंडात सोडावा लागेल. ठीक आहे, परंतु ऐका, एक अट आहे. ती कशाची? अट अशी आहे की जो कोणी व्यक्ती द्रोणागिरी पर्वतावरती जाईल ना, तो सूर्य उगवायच्या आतमध्ये इथं आला पाहिजे. काय अट घातली? सूर्य उगवायच्या आतमध्ये या ठिकाणी आला पाहिजे. रामप्रभू विचार करतायत, अरे कोणाला पाठवावं द्रोणागिरी पर्वतावरती? कोणाला पाठवावं? म्हणजे रामप्रभू बंधू प्रेमामध्ये व्याकुळ झालेत. मायबाप, जगाचा मालक धाय बकडून रडतोय. काय करावं? कोणाला पाठवावं? अंगदाला समोर बोलवलं. अंगदा, अरे जाशील का द्रोणागिरी पर्वतावरती? वाचवशील का माझा लक्ष्मणाचा जीव? अंगदानं हात जोडून अंगदानं सांगितलं, रामप्रभू, मी जायला तयार आहे, परंतु रामप्रभू, मी जायला जाईन, परंतु सूर्य उगवायच्या आतमध्ये परत येईल ही माझी गॅरंटी देऊ शकत नाही. आता काय करावं? हां, मग जांबवंताला पुढे बोललो. जांबवंता, अरे तू तरी जाशील का रे बाबा? वाचवशील का रे माझ्या लक्ष्मणाचा जीव? जांबवंताने हात जोडले. प्रभू, मी तुमचा दास आहे, मी तुमचा अंकित आहे, तुमचं काम करायला मला मिळतं, हे माझं भाग्य आहे रामप्रभू. परंतु अहो, माझं एवढं मोठं हे लोलर, मी हे कधी घेऊन जाणार त्या द्रोणागिरी पर्वतावरती आणि कधी वापस येणार ही मी माझी गॅरंटी देऊ शकत नाही. पहा, माणसानं आयुष्यामध्ये प्रत्येक स्वतःवरती विश्वास ठेवला पाहिजे, स्वतःवरती विश्वास ठेवून वागलं पाहिजे. कारण जर स्वतःवरती विश्वास ठेवला नाही ना, ती गोष्ट कधीच सक्सेस होत नाही. दिनात असू द्या. मग आता कोणाला पाठवायचं? माझे रामप्रभू तर बंधू प्रेमामध्ये व्याकुळ आहेत. मग वानर सेना आली. वानर सेनेने सांगितलं, रामप्रभू, हे काम आमच्या हनुमंतराय करू शकतात. हनुमंतराय, बोलवा हनुमंतरायांना. हनुमंतरायांना बोलवण्यात आलं. हनुमंतराय, जी प्रभू, द्रोणागिरी पर्वतावरती जावं लागेल. ठीक आहे प्रभू, द्रोणागिरी पर्वतावरून ओली आणावी लागेल. जी प्रभू. हनुमंतराय, पण एक अट आहे. ती कशाची? अट अशी आहे की सूर्य उगवायच्या आतमध्ये या ठिकाणी आलं पाहिजे. जर सूर्य उगवलं नाही तर ते औषध काम करणार नाही आणि लक्ष्मणाची शक्ती उतरणार नाही. बसलेले हनुमंतरायांनी सांगितलं, प्रभू, अजिबात चिंता करू नका, मी असतोपर्यंत सूर्यच उगवणार नाही. हा विश्वास कोणाचा होता? हनुमंतरायांचा होता. म्हणून आपण स्वतःवरती विश्वास ठेवला पाहिजे आणि वागलं पाहिजे. बाबांना, स्वतःवरती माणसाचा विश्वास असला पाहिजे. मग रात्री 11:30 वाजता उडान केलं द्रोणागिरी पर्वतावरती. कोणी? हनुमंतरायानं उडान केलं. परंतु बाबा विचार करतात की गड्या, निघालं खरं द्रोणागिरी पर्वतावरती, परंतु वाटेतून जात असताना एखाद्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह चालू असला, एखादा गायक भेटला, एखादा वारकरी भेटला, एखादा माळकरी भेटला, एखादा टाळकरी भेटला, एखादा वादक भेटला, तर त्या ठिकाणी मला थांबावं लागेल, पाहुणचार घ्यावा लागेल आणि मग त्या ठिकाणी माझा वेळ खर्च होईल. मग काय करावं? मग माझ्या हनुमंतरायांनी विचार केला. रात्री
11:30 वाजता द्रोणागिरीकडे उड्डाण न करता बरं का मावशी थेट स्वर्गलोकामध्ये उड्डाण केलं. दिवसभरची दुट्टी करून सूर्यनारायण वैतागून झोपलेलं आणि सूर्यनारायण पाशी गेले आणि विचार केला बाबा कडी वाजून तरी काम होणार नाही, कडी वाजून काम होणार नाही. मग माझ्या हनुमंतरायांनी काय केलं बाबा, खिशातून फोन काढला, फोन तवा नव्हता आता आहे म्हणून सांगायला लागते. खिशातून फोन काढला आणि सूर्यनारायणांच्या फोनवरती मिस कॉल दिला. एवढ्या रात्री अपरात्री कोणाचा फोन आला असावा म्हणून सूर्यनारायणच्या पत्नीने रिटर्न लावला. रिटर्न फोन लावला आणि समोरून आवाज आला, राम सिया राम सिया राम जय जय राम. गाता समजा दद्दनात ठेवायचं, लगेच रिटर्न द्यायचं. राम सिया राम सिया राम जय जय राम. कोण आपण? हनुमंतराय बसलेले. हनुमंतराय म्हटलं बरोबर सूर्यनारायणाची पत्नी लटलट 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 कापू लागली. अरे हे काय झालं, हा तर माझ्या पतिदेवांचा काळ आला. पटकन आतमध्ये गेली आणि म्हटल्या अहो पतिदेव काय खुशाल झोपला, चला बाहेर तुमचा काय येऊन उपाय. कोण? हनुमंतराय. त्यावेळेस बाबा सूर्यनारायण पत्नीला सांगू लागले, अगं तुला माहिती नाही ज्या वेळेस ते हनुमंतराय लहान होते ना, लहान त्यावेळेसच त्यांनी माझं गोड जेवण केलं होतं. त्यावेळेस होती माझ्यावरती देवाची कृपा म्हणून मी वाचलो. आता आलंय म्हणजे अगं सगळं सोड, 10वा 13वा सोड, अख्खं वरील श्राद्ध माझं एकत्रच होतंय वाटतं. म्हणलं काय म्हणणं आहे नेमकं? त्यांचं काय म्हणणं नाही, त्यांचं एकच म्हणणं आहे की दार उघडा. दार उघडा म्हणणे का? एक काम कर, हनुमंतराय एक संत आहेत आणि संत हे उधार असतात. दार उघडा म्हणणं आहे ना, जा तू दार उघडा. बरं का बाबा, भांडणामध्ये कधीही पुरुष वर्ग पुढे जात नाही. जातो का? नाही जात. बायकोला म्हणणार तर हो की पुढं, मी आहे की, तू लढ मी आहे. एकमेकीच्या जिपऱ्या धरू धरू वड, तू लढ मी आहे. त्याच्यापैकीच एक आमचे सूर्यनारायण होते. सूर्यनारायण म्हटले तू हो पुढं मी आहे. सूर्यनारायणच्या पत्नी गेल्या आणि हनुमंतरायांच्या चरणावरती नतमस्तक झाल्या. नतमस्तक झाल्या बरोबर हनुमंतरायांनी आशीर्वाद दिला, अष्टपुत्र सौभाग्यवती भव. आशीर्वाद दिला बरोबर इकडे सूर्यनारायणाच्या जीवात जीव आला. म्हटले वाचलो गड्या वाचलो. पळत पळत सूर्यनारायण बाहेर आले आणि म्हटले हनुमंतराय तुम्ही या. आसनावरती बसवलं, बायकोला सांगितलं होय ग प्लीज 1 कप कॉफी, तवा नव्हती आता आहे म्हणून सांगावी लागते. पाहुणचार झाला आणि हनुमंतरायांना विचारलं, हनुमंतराय चक्क तुम्ही आमच्याकडे? काही नाही, एक काम आहे. काय काम आहे? काही नाही, लक्ष्मणाला शक्ती लागली आहे. राम प्रभू बंधू प्रेमामध्ये व्याकुळ झालेत आणि मला राम प्रभूंनी द्रोणागिरी पर्वतावरती पाठवले. ओली आणायची, तो ओलीचा रस लक्ष्मणाच्या नाकात कानात सोडायचा आहे. परंतु एक अट अशी घातली भगवंतानी की सूर्य उगवायच्या आतमध्ये परत यावं लागेल. मी निघालो खरं द्रोणागिरी पर्वतावरती, हनुमंतराय सांगू लागले. मी निघालो द्रोणागिरी पर्वतावरती, परंतु वाटेमध्ये एखादा जर मला वादक भेटला, एखादा गायक भेटला, एखादा टाळकरी भेटला, एखादा साधू भेटला. बरं का बसलेले इकडे रावणानं तशी तयारी करून ठेवली होती. एक राक्षस साधूच्या वेशामध्ये भगव्या कपड्यामध्ये बसवला होता आणि तो माझ्या रामप्रभूंचं नामचिंतन करत होता. हनुमंतरायांना सांगितलं बसलेल्या ध्यानात ठेवा, मला तुम्हाला वर्म सांगायचंय. हनुमंतरायांना विचार केला की मी निघालोय खरं, पण वाटेत एखादा गायक वादक भेटला, त्या ठिकाणी मला पाहुणचार घेण्याकरता थांबावं लागेल, माझा वेळ खर्च होईल. मग सूर्यनारायण म्हटले हनुमंतराय सगळं सोडा, आम्ही काय करायचं ते सांगा. हनुमंतराय म्हटले हे बघा सूर्यनारायण, तुम्ही जास्त काहीच करायचं नाही, तुम्ही एकच करायचं, जोपर्यंत आम्ही मिस कॉल देत नाही तोपर्यंत तुम्ही काय उगवायचं नाही. कित्येक रात्रा ओलांडल्या गेल्या बाबा, परंतु सूर्य उदयाला आला नाही. हनुमंतराय द्रोणागिरी पर्वतावरती गेले. द्रोणागिरी पर्वतावरती जाऊन ती ओली घेतली. लक्ष्मणाची शक्ती उतरली. कशामुळे उतरली? वर्म जाणल्यामुळे. मग या जीवाला मला सांग नाही बाबा, जीवा सुखाचं वर्म काय आहे बाबा? सुखाचं वर्म एकच आहे, काय तर त्या भगवंताला आपलंसं कर. आपुला तो एक देव करून घ्यावा, तिने विना जीवा सुख नाही. ज्या पद्धतीने माझ्या हनुमंतराने भगवंताला आपलंसं केलंय त्या पद्धतीने तू सुद्धा आपलंसं कर. माझ्या हनुमंतराने हनुमंतरायांकडनं शिकावं भगवंताची भक्ती कशी करावी, देवाची भक्ती कशी करावी हे माझ्या हनुमंतरायांकडनं शिकावं. प्रत्येक अवतारामध्ये माझे हनुमंतराय भगवंतासोबत होते, भगवंताचे सेवक होते, भगवंताचे भक्त होते. अखंड रात्रंदिवस नामचिंतन करायचे, फक्त राम राम राम. मग तुकोबाराय हनुमंतरायांना शरण गेले आणि हनुमंतरायांना म्हणतात हनुमंतराय तुम्ही रामदूत आहात. म्हणून हनुमंतराय
मी तुम्हाला दोनदा शरण जातोय. शरणा शरणाजी हनुमंता, तेच माझं भंगाच्या प्रथम चरणामध्ये सांग.